तर पुण्यात मंगेश ससाणे यांचं ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। गेल्या 6 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे। एकीकडे वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके तर दुसरीकडे पुण्यात मंगेश ससाणे यांचं ओबीसी आरक्षणासाठी आता उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। मंगेश ससाणे हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करतायत। एकंदरीतच राज्यभरात आता ओबीसी आरक्षणावरून सुद्धा राजकीय वातावरण तापताना बघायला मिळतं आहे। म्हणणे की शासनाने याची दखल घ्यावी आणि यांचं म्हणणं सुद्धा जे आहे ऐकून घ्यावं। एकतर्फी जे आहे निर्णय न होता बाकीच्या ओबीसी जे बांधव आहेत त्यांचं जे सुद्धा जे आहे म्हणणं ऐकून त्याच्यावर जो आहे यांनी तो पर्याय काढावा। लवकरात लवकर समजा कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब आले तर निश्चितच जे आहे याच्यातनं मार्ग निघू शकतो आणि शासनापर्यंत यांचं जे म्हणणं आहे आमच्या सर्व ओबीसी जणांचं जे म्हणणं आहे ते शासनापर्यंत पोहोचवायचं। ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे। मात्र सरकार असं दुर्लक्ष करत असताना हा निर्णय होत का नाही, फक्त अंमलबजावणी का नाही होत, ते फक्त ओबीसींसाठी लढावं, सरकारमधनं राजीनामा द्यावा अशी भुजबळांकडे मागणी आहे। या संदर्भात अशी कोणी मागणी केली अजून तरी नाही आहे, पण जे आहे भुजबळ साहेब हे सातत्याने जे आहे ओबीसी साठी झटत आहेत। ते त्यांचं एवढंच म्हणणं आहे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते शाबूत राहावं, बाकी जे आहेत बाकीचे पर्याय आपल्याला खुले आहेत, त्या माध्यमातून जो आहे तुम्ही तसे निर्णय घेऊ शकता। एवढंच आहे की हे जे आहे